एका ब्रेकिंग न्यूज समोर येते। पहलगाममधील हल्ल्यानंतर दिल्लीमध्ये हालचालींना कमालीचा वेग आल्याचं दिसतंय। कॅबिनेटच्या सुरक्षा विषयक समितीची तातडीची बैठक आता पंतप्रधान मोदींनी बोलावलेली आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी तातडीने भारतामध्ये दाखल झाले। सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मोदी आता भारतात दाखल झाले। तर सुरक्षा विषयक समितीची उच्चस्तरीय बैठक आता मोदींच्या अध्यक्षतेमध्ये बोलावण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मोदी कशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती हाताळतात आणि कशा पद्धतीचा उत्तर हे आता या दहशतवाद्यांना दिलं जातं ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आजच्या या सुरक्षा विषयक उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीचे निर्णय होतात ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने भारतामध्ये दाखल झाले आणि नवी दिल्लीमध्ये त्यांनी कॅबिनेटच्या सुरक्षा विषयक समितीची तातडीची बैठक देखील बोलावलेली आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। श्रीनगरची दृश्य देखील एका बाजूला आम्ही तुम्हाला दाखवतोय। श्रीनगरच्या चौकामध्ये सध्या पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। सुरक्षा दलाचे जवान आणि यासोबतच काश्मीर पोलीस यांचा संयुक्तरित्या बंदोबस्त आता श्रीनगरच्या संपूर्ण या चौकात आपल्याला पाहायला मिळतोय। अनेक ठिकाणी नाकाबंदी केली गेलेली आहे, तर प्रत्येक गाडीची चेकिंग देखील केली जाते। दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे भारतामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता दिल्लीमध्ये हालचालींना कमालीचा वेग आला। कॅबिनेटच्या सुरक्षा विषयक समितीची एक तातडीची बैठक पंतप्रधान मोदींनी बोलावलेली आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी तातडीने आता भारतात दाखल झाले। सौदी अरेबियाचा त्यांचा दौरा अर्धवट सोडून ते भारतामध्ये परतलेले आहेत। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। स्वप्नील, पंतप्रधान नरेंद्र मोदी पहलगाममधील हल्ल्यानंतर आता तातडीने दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर सुरक्षा विषयक समितीची एक बैठक देखील बोलावण्यात आली। या बैठकीच्या संदर्भातले अपडेट नेमके काय आहे? शुभम, कॅबिनेटच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक सुद्धा बोलावण्यात आलेली आहे। दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे। खरं तर या बैठकीला राज्याचे अनेक नेते जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मात्र एकूणच दिल्लीमध्ये केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असतील, इंटेलिजन्स ब्युरो असतील, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा सध्या जम्मू काश्मीरमध्ये असले तरी ते VC द्वारे जॉईन होण्याची शक्यता आहे। आणि एकूणच जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट सध्या जारी करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा चोख बंदोबस्त मध्ये लावण्यात आलेली आहे। मात्र एकूणच या सर्वाचा आज एकूण आढावा जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील आणि यामध्ये नक्की जे टेररिस्ट अटॅक झालेला आहे ते नक्की कुठल्या गटाचे आहेत आणि कोणत्या हेतूने हा अटॅक करण्यात आला याच्या संदर्भातील जो काही माहिती आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणून घेतील। अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तातडीने नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। कॅबिनेटच्या सुरक्षा विषयक सल्लागार समितीची एक महत्त्वाची बैठक देखील त्यांनी बोलावलेली आहे। या बैठकीत नेमके कोणते निर्णय होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या दहशतवादी हल्ल्याला आता पंतप्रधान मोदी कसं प्रत्युत्तर देतात याचा निर्णय कदाचित याच बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे। तर संपूर्ण देशभरामध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। देशभरातील सर्व महत्त्वाची पर्यटन स्थळं, देशभरातील सर्व महत्त्वाची शहरं, सर्व महत्त्वाची ठिकाणं या ठिकाणी आता हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यामध्ये देखील हाय अलर्ट देण्यात आला। जागोजागी आता पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळतोय। चेक नाके देखील आता उभारण्यात आलेले आहेत आणि श्रीनगरमधील ही काही दृश्य आपण पाहतोय। श्रीनगरच्या संपूर्ण चौकाला आता पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। सुरक्षा दलाचे जवान आणि स्थानिक जम्मू काश्मीर पोलिसांच्या वतीने आता सुरक्षा व्यवस्था ही चोख करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।